42 साईज कटोरी पेपर कटिंग बघणार आहोत. छातीचे पूर्ण माप आहे 11.5. पुढील आणि मागील उंची आहे 14.5. तर पुढील उंचीमध्ये 1 मायनस केल्यानंतर 13.5 होतंय आणि मागील उंचीमध्ये 1 प्लस करायचा 15.5 होतंय. पेपर फोल्ड करून घेतला आहे. इथे पुढील भाग आणि मागील भाग एकाच वेळी निघणार आहे. तर बंद बाजू आपल्याकडे घेऊन 2 इंचावर टिक करून घ्यायची आहे. 2 इंचावर टिक करून घेऊन आडवी रेष ओढून घ्यायची. पुढील उंची आहे 11.5. तर मागील उंची आहे 15.5. छातीचं माप आहे 11.5. 11.5 माप टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित रेष ओढून घ्यायची. त्यानंतर पुढील उंची आहे 13.5. तर मागील उंची आहे 15.5. वरती पण टाकून घ्यायचं आहे आणि उभी रेष ओढून घ्यायची. खाली ज्या पद्धतीने आपण 13.5 आणि 15.5 वर टिक केली तशी वरती पण करून घ्यायची आणि उभी रेष ओढून घ्यायची. इथे आपण शोल्डर टाकणार आहोत. गळा रुंदी आहे 2.5 आणि शोल्डर आहे 3.5. व्यवस्थित अशी टिक करून घ्यायची 2.5 आणि 3.5 वर. तर पुढील गळा टाकून घ्यायचा आहे. पुढील गळा 6.5 आहे. 42 साईज कटोरीला पुढील गळा 6.5 घ्यायचा आहे. साईज नुसार पुढील गळा घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून घ्यायचा आणि 1 इंच टिक करून घ्यायची आणि आकार द्यायचा. व्यवस्थित असा आकार दिल्यानंतर इथे अर्धा इंच वाढवायचा आहे. त्यानंतर इथे 1.5 वर टिक करून घ्यायची आणि अर्धा इंच वाढवले तिथं जोडून घ्यायचं. मुंडा आहे 6. तर शोल्डर वरती 6 घेतल्यामुळे इथे 6 आहे का बघायचा आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. मुंड्याचा आकार 1 इंचावर द्यायचा आणि मागील अर्धा इंच. तर व्यवस्थित आकार येण्यासाठी मधोमध टिक करून घ्यायची आणि आकार द्यायचा. मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. व्यवस्थित आकार काढून घ्यायचा. साईज नुसार कटोरीचे माप आहे. तर इथे साईज आहे 11.5. तर आपण 10.5चं माप घ्यायचं आहे. 10.5ला 7 येते. तुम्हाला जर दुसऱ्या मापावरून काढायचं असेल तर पूर्ण छाती 11 असेल तर तुम्ही 10चं माप घ्यायचं आहे. 10चं मापासाठी 6.6 म्हणजे 6 इंच आणि 6 टेपावरच्या रेषा असतात ना ते घ्यायचे. त्यानंतर 7 वर टिक करून घेतली आहे. खाली 1.5 वर टिक करून घेतली आहे. आता या दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा. या दोन्हीचा मध्य आला आहे 4.5 आणि पाव. साईज नुसार वेगवेगळा मध्य येतो. मध्य काढून घेतल्यानंतर खाली 1.5ला टिक करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित दोन्हीकड सेम आले का हे चेक करून घ्यायचं आहे आणि दोन्हीकडून रेष ओढून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 इंचावर टिक करून घ्यायचे. इथे 3 इंचावर करून घ्यायची. टिक केले तिथे रेष ओढून घ्यायचे. त्यानंतर कटोरीचा आकार गोलाकार काढून घ्यायचा. इथे खाली पण असा गोलाकार काढून घ्यायचा आहे. गोलाकार इथे दिला तरी पण चालतो, नाही दिलं तरी पण चालतो. नंतर व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. हे कट केलेलं मागील उंची आहे. मागील उंची आहे 15.5. तर छातीचं माप टाकलंय, राहिलेलं ते कट करून घ्यायचं आहे.
त्यानंतर मुंडा कट करून घ्यायचा आहे. मेन पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. तर मागील मुंड्याचा आकार 1.5 इंचावर दिला आहे, तर 1.5 इंचाचा कट करून घ्यायचा आहे. आणि पुढील मुंड्याचा आकार असतो तो 1 इंचाचा असतो, पण नंतर कट करणार आहोत. मुंड्याचा आकार कट करून घेतल्यानंतर आपण मागील पार्ट बाजूला काढणार आहोत. 1 इंचावर मुंड्याचा आकार दिला आहे, तर तो आपण कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार कट करत असताना नेहमी लक्षात ठेवून मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. मागील मुंड्याचा आकार आहे 1.5, तर पुढील आहे 1, हे लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. डायरेक्ट पेपरवर कटोरी वाढली आहे, तरी ते कटोरी वाढवण्याची गरज नाही. कटोरीच्या खालच्या साईडला समान आकार आला आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. तर जास्त असेल तर कट करून घ्यायचं. इथे पुढचा पार्ट तयार झाला आहे, तर आपण मागील पार्ट तयार करून घेऊ. मागील पार्ट तयार करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की कटोरी वाढवण्यासाठी आपण 2 इंच पुढे घेतला आहे, ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळा रुंदी टाकून घेतली, मागील गळा टाकून घेतला आणि बॉक्स तयार करून घेतला. 1 इंचावर टिक करून घ्यायचा आणि मागील गळा आकार देऊन घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. मागील पुढील पार्ट तयार झाला आहे, तर आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया. क्रॉसपट्टी काढण्यासाठी छातीचे माप 11.5 आहे, तर आपण 11 इंच क्रॉसपट्टी काढून घ्यायची. त्यानंतर 3.5 आणि 2.5 वर टिक करून घ्यायचे. 3.5 आणि 2.5 वर आकार देऊन घ्यायचा. जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात माप टाकाल तेव्हाच तुम्हाला ही सर्व मापे कळणार आहेत. आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता आपण बाही तयार करून घेणार आहोत. तर बाहीची घडी टाकण्यासाठी वरती शोल्डर आणि खाली मुंड्याचा आकार तिथून मोजून घ्यायचा आहे. तर 8 आला आहे, त्यामध्ये 1 ॲड करायचं, 9 होतंय. बाहीची घडी रुंदी 9 टाकून घ्यायची आहे. उंची 7 आहे, तर उंची कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. उंची 7 आणि बाहेरून आहे 9. इथे आपण 3 इंचावर खड्डा घेणार आहोत. इथे 1.25 घ्यायचा आहे आणि इथे 2.5 घ्यायचा आहे. आकार व्यवस्थित येण्यासाठी 2.5 घ्यायचं आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आकार देत असताना फिश शेप असा आकार आला पाहिजे, तरच बाही व्यवस्थित बसते. हा आहे मागील आकार. मागील आकार कट करून घ्यायचा. हा आहे पुढील आकार. लक्षात ठेवायचा आहे, हा पुढील भाग आहे. हा कट केलेला पुढील भाग आहे, आधी कट केलेला मागील भाग आहे. असा शेप आला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पेपर कटिंग करून झाले. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टिचिंग बघणार आहोत.